गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी ह्या आजारपणाने तर ना फार काय सुधरून देणं झाले बघ मला. गरमी 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 नुसती तापमान वाढलं बाई. पाल गेली काय ग तिकडे? हा कुठे कुठे होती हो? घरात किती पाला झाल्या तुला काय लक्ष आहे का नाही? अहो असं घाबरवू नका ना आम्हाला. घाबरते ना मी तुम्हाला माहिती ना. अगं मी आतमध्ये टाकलो मी आता असा बसलो होतो हा. तुला सांगतो बायको बघ असा बसलो होतो कपकन मागून गेली ना पाल. अयो, किती घाबरले मी. तुम्ही ना काय औषध बिषध सोडा बरं का मला लय भीती वाटते. नाही तर आजपासून मी घरात राहणार नाही सांगून ठेवते. अगं पण आलेत कुठून एवढ्या? आता मला काय माहिती मी आणून सोडल्यात काय घरात. घरती जाऊ दे एवढं आवरून बिवरून का बाहेर बसली? मग तुम्हाला माहित नाही का आज माझ्या माहेराला जायचंय म्हणून? काय मार काय तिकडं? काय तिकडं म्हणजे माझ्या भावाचा बर्थडे झालं नुसतं माहेर माहेर. आईला त्या म्हाताऱ्याला जुलाब झालं गेली माहेरला. त्या लहान पोराला काय झालं गेली माहेरला. भावाला काय झालं गेली माहेरला. तू एक काम कर हा. ना तुझ्या बापाला सांग तिकडे अजून एक बेडरूम बांधा आमच्या दोघांसाठी. तिकडेच घर जाऊ बनवू आपण. दोघं कशाला मीच जाऊन राहते ना तिकडं. तसंही तुम्ही काय काम धंदे करणार नाही. आणि मला गिळायला लागत नाही का? मी काय करू? मागा इथं भिकाण खा. हा काय हा? बरं आहे मला भिका मागायला लाव. आहे ना तुमची लाडकी मिळून आहे ना ती करून घालेल की तुम्हाला. कोण? कोण काय कोण अच्छा राणी आहे ना? राणी. अरे हा. आणि मी काय म्हणतो पप्पाचा का बर्थडे ठेवलाय? पप्प्याचा नाही माझ्या दुसऱ्या मोठ्या भावाचा बर्थडे. तुम्हाला अजून एक भाऊ? का तुम्हाला माहित नाही का अरे आता? ते मागच्याच आपण यात्रेला गेलो होतो हा. त्यांनी मानपान केला तो का? हा मग माय. एवढं लवकर विसरले का? नाही 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 लय भारी बरं का तो भाऊ. काय मानपान दिलं त्यांनी मला. आता बरं कौतुक करायचं सुचते. अहो तुमच्यासाठी माझ्या भावाशी भांड भांडले. नाही नाही भांडली 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 मग? खरंय खरंय. त्यांना म्हणलं की माझ्या नवऱ्याला तुम्ही मानपान देत नाही म्हणून माझा नवरा तुमच्या दारात येत नाही. बरं झालं बरं झालं. काही नाही मला बाकीचं माहिती. या वेळेस माझ्या नवऱ्याला चांगला मानपान भेटला पाहिजे. पर टावेल टोपी सगळं सगळं भेटलं पाहिजे. नाही, नाही, हा? नाही. गेले गेले तुम्हाला पाणी विचारलं का नाही? दिलं, पाणी. चहा विचारला का दिलं, नाही? दिलं, दिलं. मग नाश्ता जेवण विचारलं का होय, होय, नाही? दिलं. हा काय खायला दिलं नसेल ते वेगळं पण विचारलं का नाही, नाही? नाही, सगळ्या गोष्टीला हा, विचारलं मग? पण बायको एकाच गोष्टीला नाही विचारलं की त्यांनी मला. कोणत्या? आता एवढं सगळं झालं माणसाला हे येतच ना थोडस. हा मग विचारलं नाही त्यांनी काय जायचं का नाही जरा दाजी. त्याची अक्कल आपल्याला आपलीच पाहिजे ना. आपल्याला आपलीच पाहिजे. हा दुसऱ्यांनी विचारायची काय गरज आहे? अगं तिकडे गेलं विचारायला लाज वाटते बाबा कुठे बाथरूम दाखवा हे ते. मग जरा पाहुण्याकडे बघायला नको का त्या आपण गोष्टीत. मग मला विचारायचं मी सांगितलं असतं या बोळातून जा त्या बोळातून जा नाही तर जाऊन शेतात बसा. नको बोळत दाखवत नको बाई. मागच्या वेळेस त्या बोळातून पाठवलं आतमध्ये तुझ्या मावशीने काय काय नाही पाहिलं माझं. हा? म्हणजे काय काय दर्शन घेतलं मावशीने. हा. तिकडे त्या बोळाच्या सांडाचं दाखवू नको मला. बरं येत आहे ना मग तुम्ही? कुठं? हा तू बड्डेला ना हा? बड्डेला जाऊ की आपण पण होय हा. तिकडे काय आहे का नाही? तुम्हाला काय वाटतंय हा, असेल का नसेल? बाबा. अहो, माझ्या भावाने ना चांगली हॉटेलात पार्टी ठेवली. नाही नाही तसंच म्हणतात दरवेळेस बाबा हॉटेलात ठेवली इकडे ठेवली. आणि मागच्या वेळेस एकदा काय केलं हा. आपल्याला म्हणे सगळ्या गावात आमच्या हे कापलंय बोकड बिकड कापलंय. अगं बाई सगळ्यांच्या घरातून बोकडाचा वास येत होता. हा. आणि तुमच्या घरात गेलो मला ताटात बुंदी वाढलाय भात वाढलाय आणि त्या भातात मस्त पैकी जाम ते काय राहतं गुलाबजाम त्याचा पाक सोडला भातात. अहो तुमच्यासाठी मी अर्धा किलो मटण पहिली साईडला काढून ठेवलं होतं. कळलं का? तुम्हाला खाता आलं नाही. अहो, मी फिरत बसले इकडे तिकडे गावभर. त्याला मी काय करणार? मग ते व्हेज वालं कोणाचं होतं? ते माझं होतं. आयला म्हणजे मी ते खाल्लं का? हा मग माझं खाऊन बसले. आयला लय मला जाऊ. आता मटण खायचंय का नाही तुम्हाला? हा. हा. हा मग हॉटेलात पार्टी आहे. आयला बघ एक काम करतो आतापासूनच उपाशी राहतो संध्याकाळच्या जरा जास्त कोटा भरण ना. हा मग आता जायचं आणि मस्त पैकी आवरून यायचं. कळलं का? माझं हे बघा आवरलेलंच आहे. मी काय तुम्ही लगेच आले की आपण लगेच निघू. बरोबर कळलं चल का? एसटी निघून लागे मग. कशाला एसटी बिष्टी? काय एसटी बिष्टी नाही. आपण एक काम करा तुमचा मित्र आहे ना
पांडा भाऊजी त्याला पण घ्यायचा. त्याला कशाला घेताय? त्याचं काय मधी मधी जाया आणि त्याची गाडी घेऊन या. अच्छा त्याच्या गाडी गाडीवर जाऊ. हा. पेट्रोल आहे ना पैसे. का तुमच्याकडे नाहीत का? आता पैसे कुठे माझ्याकडे, मी बघतो तरी काय तरी करतो जा, बायको. आवरून घ्या पटकन. हिला मी कसं आवरून उठवू? बसलेली. उठा उठा उठा, जा लवकर जा. अगं बाई लात मारत चालले. अगर रानी रानी अगर वादा कर ले जाने जा, तेरे बिना मैं न रहूं, मेरे बिना तू न रहे, ये वादा रहा ना होंगे जुदा. राणी काय ग एवढी का माझ्यावर तू रुसलीयस? काय रुसले? हा बघ ना माझ्याकडे एकदा. हा? बघितले की? अरे तो वादा वफा सगळं टूट गया. हो तुटलं. जो वादा किया वो भूल गया. काय वादा केलता? काय वादा केलता आठवलं? काय वादा केलता? काय केलते? तू काय म्हणली होतीस? काय म्हणले होते? की आबा हा. तुम्ही सलमान सारखी बॉडी करा, हा. आमिर सारखी ढेर करा, नाना पाटेकरांसारखे तगडे चिकणे शाहरुख खान सारखे वा, तेव्हा तू माझ्याशी लग्न करशील. हा. पण राणी बघ ना मी झालो का नाही शाहरुख खान. अरे शाहरुख खान हा? अजून ढेबरे वाढले. वाट हा. वाटलंय? इतकं देखील कमी झालेलं नाही. अगर राणी 15 दिवस व्यायाम केलाय, डायटिंग, एडिटिंग, कटिंग, डबिंग हा. सगळं केलं आणि तू वाढली. डायटिंग फटिंग सटिंग हे सगळं करून पण तसेच आहेत. काय सांगतेस का? हो. नाही, मला एक सांग राणी, पण माझ्या ह्या डिरीत तुला काय त्रास आहे का? काय त्रास आहे? काय त्रास आहे? काय त्रास नाही म्हणून सांगू आता. काय त्रास आहे? अजून तर कशात काय नाही तुमचे त्रास आहे? अहो बाबा हा. तसं नाही. हा. आता मला सांगा तुम्हालाच त्रास होणार आहे त्याचा. कसं काय? उठायला म्हणा, बसायला म्हणा, हा. गुडघे टिकून चलत बसताना तेव्हा काय करणार? आणि ढेरी हातात घेऊन चालणार का? पण राणी करतो ना ग, किती प्रयत्न केला बघ ना मी. राणी का? पण तू काही म्हण, आज जरा तू चिकनी हा. वाटते, लगेच असं वाटतं ना अगं तू याशी बोलत राहावं. होय. काय एवढंच येड आहे का दुसरं काही अजून येड आहे? नाही काय काय गडबडीत चालली म्हणून विचारलं. आता काय करणार? आता काय? जावं म्हणलं. आता कसं आहे, हा अरे तुम्हाला सांगायचंच विसरले मी. मला सांगायचं विसरली. हा. सांग ना काय काही दुसरं कामाचं नाही. हा. चांगलं फक्त जेवण्याचं आहे, बाकी काय नाही. जेवायचं आहे? हा. आपण दोघांनी जायचं? नाही, नाही, मी नाही. तुला चालेल का? नाही. तू मला हा? काय नाही तसलं. मग अहो आबा ह्याचं हा. काय आहे, हा. माझ्या भावाचा आज आहे बर्थडे. मेवण्याचा बड्डे? हा. मेवण्याचा? माझ्या भावाचा. तुमचा भेवणा का झाला? अगं सध्याचा मेवणा नाही का तो? हा. बरं मग? तर ती ताई आणि दाजी जाणार आहेत. म्हणजे सध्या आणि ती म्हणजे हा ती जाणार आहे? काय हा? म्हणजे अरे म्हणजे प्रेमाने मी तिला मंजी म्हणतो. कस काय प्रेमानं म्हणजे म्हणणार? तुमचं कोण आहे? असं असं गाववाले आमच्या वेळेला म्हणणार मी तिला. मी वयाने मोठा आहे ना. असले तरी मंजुळा म्हणा. बरं सदाशिवराव आणि मंजुळा हा. ती जाणार बड्डेला. जाणार आहे. आणि कसं आहे, हा. आता बर्थडेला आमच्या भावानी ना बोकड कापणार बोकड आहे. लावलाय? हा मटन आहे मटन. मटण? हा. वा. म्हणून म्हणलं आता ते झाले, पण मी जाणार होते. हा. पण मी नाही जाणार. हा. ते म्हणले आता 2-3 घंट्यामध्ये मी येतो. येतो. तोपर्यंत तू आता बस घरी. तू नाराज झालीस नाही का? आता काय करणार? मला नाही आमंत्रण दिलंस तू. तुम्हाला हा? काय म्हणून द्यायचं? अगं तसंच द्यायचं प्रेमाने. तुम्ही तर नकोट नारायण. आहेच नवकोट नारायण. तू जरी मला किती आमंत्रण दिलं असतं, तू जरी मला किती म्हणले असते तुम्ही पण जा बा, पण मी सारखा कुठल्यासारखे लाल घोटत नसतो गेलो. होय. वेडेस काय नवकोट नारायण आहे. या पंचकृषीमध्ये माझ्या इतका पैशावाला कोण आहे का? ऐकलं, परवा ऐकलं. माझ्या यात्रेमध्ये ऐकून घे. हा. परवा माझ्या यात्रेमध्ये 50 बोकड लावली होती, माळ लावली होती मी. होय ना? हा. कितीची? 50 बोकडांची. 50. कोणी या 50 मधले तर 25 तर कुत्रेच कापले. काय? हा, कुत्रे मग? कापले? काही अफवा होती? कसली? कुत्रे नाही कापले. अगं उरलेलं कुत्र्याने खाल्लं अशी बातमी होती. कुत्र्यानं खाल्लं? हा, तुला वाटलं काय कुत्रे खाल्ली का मी? मी तर कुत्रे खाऊ घातले असं. काय ग वेडीस काय तू? अगं 50 बकऱ्यांची माळ लावली होती. कुणी या खाऊन जा, कुणी या खाऊन जा. इतका मोठा नवकोट नारायण आणि तुझ्या त्या एका बोकडावर जाईन. तुझ्या भावाला तुलाच लावून घे, हा? खायला लावून घे लोकांना. खायला? हा. वा रे वा. भंडारी मला एक सांग, कोण कोण जाणार आहे ते बड्डेला? आता ते दोघं जाणार आहेत, मी एकटी घरीच आहे. अरे बाप रे, म्हणजे मजा आहे आज ते कशाची? दोघी. अगं बोलायचं चालायला मजा आहे. आपण दोघं जाय घरी राहणार का? हे, जा तिकडे उगा. हा का? डोकं खराब करता उगाच. राणी असं हडहड करू नकोस ग. खरंच मी सलमान खान दिसतोय ना ग? थोडी बॉडी कमी झाली. राणी ऐक ना ग, या आईला हे जाम. काय नसतं दरवेळेस बोलून घेतात. तिच्या आईला तर काय असतं काय माहिती एवढा भूषण. डाळ्या नुसतं पोरीला बोलून घ्यायचं, बोलून आयला नुसतं. पण पोरगे किती तारा देते राव मला. काय करावं राव? शिव ऐकलं? तात्या, कसं बसतं आता? सरपलीकड
अयो, तात्या. शिक्का आला राव. थांबा, कुठे गेला तुम्ही? वरी अलीकडे ये. अयो. तू पण अशा कंजेस्ट लय नको अशा कंजेस्टेड जागेत बसलाय. काय सांगायचे? विचारच करीत होतो मी आता कसं झोपावं याच्यावर. म्हणजे नळीवर झोपायचा विचार होता का तुझा? हा. अरे लोक नळावर झोपतात, तू नळीवर झोपायला लागला त्याच्या आईला. नळावर म्हणजे कशाच्या? अरे जाऊ दे. काय म्हणतोय लय एकटा एकटा बसलाय बा विचार करत. मागं काय कमी टेन्शन आहे का तात्या? हा? अरे होय पण सदा मागच्या वेळेस तर केस कापली नव्हती, ह्या वेळेस केस कापली. काय कोण सासरा बिसरा मिळाला काय? तसं नाही. एवढी आनंदाची बातमी कशी नाही मिळाली? नाही नाही. ते काय झालं, ते युद्ध चालू आहे ना, हा. ते युद्धातून एक विमान आलं, घासून गेलं खासकर. चेष्टा. पण तुम्हाला सांगतो तात्या, माझ्यासारखं दुःख आहे ना कोणत्याच माणसाला नसेल बघ आपल्या गावात. असं प्रत्येक माणसाला वाटत असतं. काय नाही माझ्याच नशिबी येते, तुम्हाला सांगतो. तुझी बायको लय बेकार आहे, लय बेकार. तुला लय त्रास देते, लय. असं प्रत्येक नवऱ्यालाच वाटत असतं. आपली बायको बेकार आहे. पण तसं नसतं. दुरण डोंगर साजरे असतात सदा. नाही, नाही, काय झालंय, तुझ्यावाली बायको मला भेटली होती. ते नावच घेऊ नका. का? तुम्हाला सांगतो राव, कुत्र्याला तिकडे मान आहे, पण मला मान देत नाही तिकडचे लोक. सासरून तुला मान देत नाही. कुत्र्याला अशा भाकरी टाकीतात, मला बघत सुद्धा नाही. सध्या तुला सांगतो माझ्या सासरवडीला काय मान आहे. हा? मला ह्या वयात सुद्धा काय बोलतो? अरे तिकून जर फोन केला मी येतोय म्हणलं की अरे तुला सांगतो इथून निघल्यापासून तर पोचेपर्यंतच का ऑफर असतात. कुठे आलं, कुठं आल्या, आयो. कुठं आल्या. मी म्हणलं आलो. आल्याच्या नंतर तुला सांगतो घरी यायच्या आधी चौकातच भेटतात. चहा प्यायचा का, नाश्ता करायचा का, वडापाव खायचा का, मिसळ पाव खायचो का, काय 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 अक्षरशः तुला आईच्या सांगतो, गावात माझा थाट असतो. बरं तुला माहितीये तिथं घरी गेल्या बरोबर घरी गेल्या गेल्या लगेच आता मी जरा नॉनव्हेज कमी केलंय. लगेच मी म्हणतो हॉटेल मधून काय पार्सल आणू का, लगेच पनीर टिक्का फिक्का रोट्या मला काय घरी. बोलता? जेवण कुठं होतंय ना होत, अयो. ताजी पान आणतो. अयो. लगेच चौकात जाऊन मसाला पान आणतो माझा मी मला. अरे कसला रुबाबेला का आपला. मी काय म्हणतो, आहे काय एखादी तिकडची पोरगी करतो तिकडे आता लग्न? काय मग तुला असलं किंमतच नाही काय अजिबात. नाही ना राव, आता माग मी त्याला नुसतं सोडायला गेलो, हा. मला उलटी होत होते म्हणून मी नुसतं मेडिकल मध्ये गेलो गोळ्या घ्यायला. हो. अयो धापा घुसलेला घरात, पोरं एवढा आणला त्याला. अच्छा म्हणजे मेवण्याने कुठं नाही केला का? कुठाला केलता? आयो मी लय मार खाल्ला असता राव त्याच्या पायी. अच्छा म्हणजे मेवण्याने कुठं ना केला, लोक आली मेवणा हाणायला का तुलाच हाणला. हा. अरे बाबा बाबा मग सदा तू घाबरतोय मला. आपण नाही जाणार भाऊ तिकडे नाव. ही गोष्ट खरी आहे पण काय जरा सावधगिरी बाळगायची. काय असतं माहेर शेवटी प्यारा असतं बायकोला, खरंय. आणि ती एकटी जाणं बरोबर वाटतं बरोबर. का. शेवटी नवरा बरोबर नसेल तर त्या बायकोला काय किंमत आहे का. नाही. तर त्याच्यामुळे तू काय कर माहिती का, एवढ्या वेळेस मी सांगतो ना बायको बरोबर जा. आता एक काम कर फक्त, तिथं गेल्याच्या नंतर आहे ना मेवण्याच्या कुठल्या भानगडीत पडू नको. बरं. नाही तर मेवणा कुठं ना करायचा मार लागतो तुला. हा ना राव. हा तू काय कर माहितीये का, जेवण बिवण करायचं आपलं आणि डायरेक्ट तमाशाला जाऊन बसायचं. पण तिथं बी काय कुठं ना कुठं बायांचा मार खाशील. नाही खरं. हा? आणि तसं करू नको, कारण काय ती बिचारे नटून थटून बसले म्हणते नाही नाही नाही, असं काय बरोबर वाटतंय का. चालतंय. माझ्या शब्दाला किंमत आहे का नाही. चालतं तुम्ही मानता म्हणून बरं का, हा. नाही तर मी तिकडे नाव घेत नाही भाऊ. चालते चल बरं. येऊ का? चल. ओ कसे दिले कांदे कांदे 100ला 6 किलो, आणि हिरवी मिरची 20 रुपये पाव, आणि भुईमुगाची शेंगा 100 रुपये किलो आहे. भया चांगलंच महाग लावले की तुम्ही. म्हणजे तिकडं काय 5-10 रुपयाने भेटलं तर तुमचा रेट काय कमी होत नाही? हा? याच्यापेक्षा 20च्या आत तुम्ही येणारच नाही, देणारच नाही. अहो काय 4-5 किलो घ्यायचे, जरा व्यवस्थित द्या की. किती घ्यायचे तुम्हाला? कमी मला ही बटाटे घ्यायचे 10 किलो, काय हे शेंगा घ्यायच्यात 1 किलो, हिरवी मिरची घ्यायची पावशर, लसूण घ्यायचा 1 किलो भर, कांदे घ्यायचे 4-5 किलो. मला बी एखादी कैरी बघा की. अरे सध्या कसली घाबरले मी. अहो माझं लक्ष कैरीवर ना तिकडं. दादा कैरी कशी आहे? 2 किलो आहे. हो यो. यांचं कसं आहे माहिती का, याचं डोम खवळ्या नुसतं निवदावर ध्यान, खायला काय भेटतंय का. अहो मोनताई बघा ना कसली पिकलेली आहे चांगली. तोंडाला पाणी चालू गड्या. सकाळपासून काय खादाडलं होतं का नव्हतं. अहो ते आपल्या अयो काय त्याच राव राहत मेवना हा त्याचं टिंगर आहे. ठीक आहे रे. काय राहते ते बोकड आहे. बड्डे अच्छा तर बड्डेला नाही का त्यांनी मटण ठेवलंय. हा हा मग मी काय केलं सकाळपासूनच उपाशी आहे आता. काय म्हणतो. सांच्याला गेलो ना निस्ताच मटण आणायचं निस्ताच मटण. टिंगर हाणायचं. हा निस्ताच टिंगर. तुम्हाला सांगतो सुट्टीत द्यायची नाही. ते पांढरे दिसलं का पांड्या
हा कोण पांड्या पांडे भाऊ आपल्या गावातला असं म्हण की मला वाटलं ते पांडा नसतोय ते असं ते तसला प्राणी. नाही हो. मला वाटलं ते का काय नाही नाही पांडा कसा आहे आपला लय जुना मित्र आहे आणि जरा चांगला मित्र आहे येतं घर कधी पण कामाला येतो हो ते आपल्या नाही बरोबर आहे. हाय जरा ते बोळ आहे करतं कधी कधी येड्या त्या आबाच्या नादे लागून पण कामच आहे बरं का नाही, माणूस नाही, पण. नाही, हा. कामाचा माणूस तुझं येतो काय काम आहे तुझ्याकडं अहो तुम्हाला सांगतो मागच्या वेळेस तुम्ही नाही का म्हणले सासूरवाडीत जा हा काय झालं आयला कसं गेलो ना सासूरवाडीत हा. तुम्हाला सांगतो बायकोला अशी एकदम हे करून गेली म्हणलं मला गावात असे नाव ठेवतात लोक तुझ्या घरचे बी हे करतात ते करतात तुम्ही गावात गेल्यावर सांगितलं ना पाहुण्याला असा मान द्यायचा असा मान द्यायचा अहो तुम्हाला सांगतो पाव शेरीक मटण नाही घेतलं मग? 3 किलो बोकडा तर तंगड माया पुढे समोर ठेवलं होतं काय म्हणतो अहो खाता काय ना इकडून गिळलं तर इकडून मागून निघत होतं ते अहो काय सांगावा तुम्हाला ताटात उडी मारली तर वजडी बाहेर हा कुत्र्याची होती का कशाची मला नाही कळलं तुला माहिती का नाही तुला मी सांगितलं का नाही जा म्हणून पाहुणे चांगला लय भारी लागलं. सोल्युशन आपल्याकडे असतं बाबा खरंय, खरंय. ऐकायचं फक्त हा, आपलं नाही, नाही, खरंय, खरंय. मग तुझाच फायदा लागा नाही 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 खरंय अहो पण त्याच्यात झालं काय माहितीये का आता मध्ये तुम्ही कुठे गेलते तिकडे दुबईला गेलते ना हा दुबईला नाही दुबईला हा, तेव्हा मी बी बिझनेस टाकला होता हा, हा, आणि 10-12 गाड्या घेतल्या होत्या पण सगळ्या गाड्या ना त्या पावसात भिजल्यामुळे गेल्या भांगारात इकल्या त्या गाडीच तसल्या घेतल्या असल्या तर तुमच्याकडे ती स्कूटी आहे ना सदा माझ्याकडे स्कूटी आहे पण माझी स्कूटी मला लागते आमच्या घरी गडी माणूस आहे का पटकन गाडी द्यायला ती स्कूटी आपली चालू केली की आपलं काही सामान आणते पण मी गाडी नाही देऊ शकत माझी बरं मग ह्याला कोण जाऊ दे आपलं पांड्याच घेतो तो दिसला का नाही नाही पाडवा नाही दिसलं मला नाही दिसला का गुन्हा करायचं नाही बाहेर निघत ती आयला त्याला गावात शोधावं लागेल एक काम करा हा. ना शिवांगा लई चौदार आहे हा. थोड्याशा घ्या की थोड्याशा नाही बाबा काय आता तू नुसतं विचारले पण मी घेऊन ठेवते तू पांडा कुठं जा त्याला भेट मग बरं मी गाडी घेऊन आलो इथं थांबा बरोबर ऐक मला वाटतंय काय मगाशी ना फोन आला होता मला तात्यांचा तर तात्या मला म्हणले ते पाडव्याला चावी द्यायची होती का नाही हा, हा, मग ती नाही का ती खाट टाकली बघ झाडाखाली अच्छा ते याची आजी मिळली त्या खाटावरती हा ना पडले बघ त्या आजीला मुळव्यात झालं मी खाटेत आलो घेऊन चावी. तरी आता तुम्हाला म्हणलं होतं नका गाव जाऊ नका मटण खाऊ आणि त्या लोकांचं प्रेम आहे माझ्यावर तेवढं बाळा गावाला तू प्रत्येकाच्या घरी हा उद्या पंचायत समिती आणि उद्या काय त्या लोकांनी मदत नको आपल्याला तर याला का हा? लय पाठ केलं. आबा आबा हा बोल बाई बोल तुला मनापासून नमस्कार बोल काय तुला बोल आयो पोट दुखतंय. आबा हा तुम्ही हल्ली जाता बघा तोंडच वाकडा असते बरं का तुमचं काय झालंय अगं काय झालं माहिती का पोट लागले माझं हा. खायला 3 दिवस झाले ते कळच मारते सारखं त्याच्या आईला. खाल्ला असल कुत्र्या आणि तवा पोट दुखायला लागले दुसरं काय नाही अहो मोनाताई प्रत्येक गावात कोणत्याच पाहुण्याची जत्रा नाही सोडली मग अगं माझी आई मला सांगतो आता गावोगाव माझी लोक ओळखीची आहे त्याच्यावर प्रेम आहे माझं अगं पंचायत समितीला पुढच्या निवडणुकीला कार्यक्रमाला अहो तीच लोक कामाला जाईल का तुम्ही येणार कामाला नाही नाही मी काय म्हणते त्यांचं काम आहे बोलवणं हा. आपलं पोट आहे आपण ठरवायचं किती खायचं हा ना. फुकटचं गावलं की लगेच धावायचं का मला सांग रे म्हणत आहे मला एक सांग पोट माझं हा. आहे किती खायचं किती नाही. मी माझं बघून की ना मी माझी पोरगी मी माझी छकमा तुला काय घेणं पण नाही अहो, पण त्रास मला होतोय ना वाटण त्याला ते बघ, तुला सण करता आलं तर कर ना, ते सोडून तू पण मी ते कोण ऐकत बस नाही नाही एवढं तापू नका बा उन्हाळा जोराचा हा, आहे उन्हाळा जरा जोर. जरा शांतीला धरा बघ म्हणत आहे तू आली ना तर आयुष्य पण चालतं तुझं माझं काही जमत नाही बरं का अहो, काय जमून करायचंय का तुमच्या संग लग्न करायचंय होय मला? ए, सोड तू लग्नाची सांगते मला वार्ता हा. होय ग ही तुझा बाप असा कसा आहे ग हे बघ मी कसं का तू बाकीचा विषय घेऊ नको मी कसं का असेल तू अशी बोल बरं का बसा हो सपना चैनतलच भारी घातली बाई तू हा कुणी गेली मामानी गेली मामानी तुझा बाप कसं काय झाला मामाकडे नव्हते गेले हा मामा ए, तुझा मामा पैसेवाला आहे नाही. 2 तोळ्याची केली 2,65,000 रुपये एवढं खर्च केला त्याच्या काय होय सांगते? आज बापावाने पण आता तू लागली फुगीरपणा करायला का मोनाताई तू बघ माझ्या फुगरी उभी जायचं ना तुला मी हजारा सांगितले मी 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात टाळकं फिरवायची कामं करायची नाही माझी काय आज झालं शांत बसा आता ब्लड प्रेशर वाढतं माझा आ, शांतीला धरा कुठे नाहीतर- शांती? हा. शांती कुठे? अगं, तुला माहिती का शांती अगं ती यात्रेत तुझ्या बापाने कर केलाय मोठा उगाच मला शब्दामध्ये पकडू नको शांतीमध्ये मला शांती मान मग अगं तुला सांगते यात्रेच्या वेळेस आवाने काय केलं माहिती का आता आलं माझ्यावर. काय केलं एक बाय होती एक बाय तुला पैसे देत होता आबा नुसतं उदवत होती तुझ्यावर ए, त्याला दौलत जादा म्हणतात
पैसे येत होता एवढं जाता बरं, ठीक आहे आता जॉगिंगला जात आहे ना होईल तब्येत कमी होईल. पण मी काय म्हणते जॉगिंगला इकडे तिकडे कशाला फिरायचं आपल्या दारात पुढे जागा आहे मरणाची तिथं फिरावा ना. मी कुठेही जाईल तुला काय कधी गल्ली तुम्हाला अगं, आमच्या गल्लीत कुत्रा माग लागतात आबांच्या बरोबर. म्हणून जात नाही ते गल्लीत फिरायला. बरोबर सपना कुत्र्याच्या माग कुत्राच लागणार. सपने तुला मी 1000 वेळा सांगितलं बाई माझा अपमान करते. तुम्ही एक काम करता तुम्ही मग बरोबर आहे तुम्ही ना. एक काम करा मी माझं मी एकटाच जातो तुम्ही जाय कुठे कसं आहे असं बोलायशिवाय तुझा बाप गेलाच नसता हा ना. आणि आपल्याला पर्सनल बोलायचंय म्हणून ना तर गेलंच नसता म्हातारं. बरं बोला काय म्हणता. काय नाही बाकी काय म्हणती नाही मग खरं सांग चैन कोण घेऊन दिली. अहो चैन भैया साहेबांनी दिली. आपण समोर काय विचारताय मला आलं ना तोंडात माझ्या. आलं जाऊ दे अगं मला काय माहिती दिसली म्हणून मी विचारलं मला तरी काय माहिती बाय साहेबांनी दिले काय हा मग आता काय सोनं चांदीवर चाललंय काय तुमचं. नाही नाही गिफ्ट दिली त्यांनी हा, ते छान म्हणले, आहे. गळ्यात घालून ठेव. हा बरोबर चालतंय काय नाही आपल्याशी चालू होते तुम्ही दिसला म्हणून आवाज दिला मी पण चालू मंदिराकडे चालले. चला मला पण यायचंय हा, मग चल, चला जाऊ चल, सांग. चल, चल एवढं काय त्याच्या आबांचं. हा साडू बोला की यात्रा कधी उद्या वय अहो काय हो इथं कामधंदा चालल्यात पाण्याची पाळी आमची परत अहो पाण्याची पाळी स्वार्थ येत नाही. बरं तुमचा लयच आग्रह आहे ना तर येतो नक्की. अहो गेल्यावर तुम्ही कसला ब्रँड आणला जरा अहो हा इज्जत गेली इज्जत. मी अक्षरशः त्या ताटामध्ये ओकलो इतके केक बसली जाम. नाही तसं नाही तुम्ही एवढं खर्च करता ना अहो ब्रँड तरी चांगला ना जा की राव हां असं कुठं असतं का. अहो आता ह्या वेळेस ना नक्की येतो पण ब्रँड चांगला पाहिजे आणि ओकेमध्ये पिके झाला पाहिजे बाकी काही नका सांगू. आणि ते मटणाचं काय राव गेल्या वेळेस नुसती हडका आली. हाडकं पाडली होय. 2 मिनिटं थांबा. आयला म्हणजे तुमचं पर अपमानच केलं गेलं का. अरे हे ऐकत होता का चोरून हा, काय म्हणतो पांडवा. तुला चोरून ऐकायची सोय लागली. नाही पण काय म्हणा पांडवा आज लय टाकाटक दिसू राहिले. अरे टाकाटाक म्हणजे उद्या साडूची यात्रा आहे तिकडे जायचंय मला उद्या. उद्या आहे का. हा काय नाही एक छोटस काम होतं आमचं. माझ्याकडे? हा. एवढं काम तुमच्याकडेच काम असणार पांडवा. आहे मला माहिती. आता ह्या म्हणजे एकदम मित्राचा गरीब मित्र कोण आहे दुसरा. हा, तूच. तुम्हीच माझे सगळं पूर्ण करता काम आहे का नाही. तरी म्हणलं सध्या काय लाडी गुडी लावतोय काहीतरी कामच असणार आहे. बरं मग ते काय सांगत होते ते फोनवर का बाबा मागच्या वेळेस काय हाडकं वाढले. अरे ते होतच काय आहे, पाहुण्याचं नियोजन नसतं नीट. तुम्हाला सांगतो मी तर असं गेलो होतो ना आमच्या इथं अहो एवढं असं पातेलं भर मला कालवण वाढलं. कुठे गेलता पण ते आमच्या इथं म्हणजे बोकाड काय राहतं टिंगर करत्या. टिंगार हा गेलो असं माझ्यासमोर कालवण वाढलं मी गपकन त्याच्यात उडी मारली. अहो अर्धा तास पावलं एक बुटी सापडली नाही मला. काय असं अपमान करतात बरं आपला जावायचा. जावायचा अपमान करणार तसं माझ्या साडूकडे माझी इज्जत असते मला इज्जत येत नसेल त्याचा आम्हाला काय अहो गेलं. पण सगळ्या यात्रा खेत्रा तर संपले ना आता कायच राहिलंय. यात्रा हा? अरे आमच्या साडूची याच दिवसाली यात्रा असते दरवर्षी. हा हा. का? मग बोला असं मला जाऊ दे तुम्ही. मला तिकडं. तुझं काय विषय काय अहो, आमचं हे दाव हे आपलं दावा नाही नाव नाही काय म्हणतात त्याला साडूचा बर्थडे आमच्या साडूच म्हणतोय त्याच्या आईला बायकोचा भावाला काय म्हणतात मेव ना मेवण्याचा बर्थडे आमच्या बारक्या मेवण्याचा. आमच्या मेवण्याचा. मेवडी मेवण्यांच्या पाहुण्यांना आता जावं लागेल ना तिथं. मग जायचं मग हो मग जायला आता आम्हाला तुमची गाडी पाहिजे ना तिथं. गाडी. हा. सदा एक काम करायचं मी आहे ना इलेक्ट्रिक गाडी घेणार आहे तुला काय दामटाची तेवढी दामट हा. ही गाडी तुला नाही मिळायची बाबा. अहो, मग काय झालं आता मी काय केलं हा? काय केलं तर पेट्रोल टाकतो घरात त्याच्यात तू पांडवा हा. मागच्या वेळेस पूर्ण 20 रुपयाचं पेट्रोल टाकले मी त्याच्यात. 20 रुपये इथून तिथं जाशील का 20 रुपयात हा? अहो पांडवा हे बघा तुमचं आता उद्या आहे ना यात्रा मी आजचा जातो आणि 9 वाजेपर्यंत घरी येतो. नाही येणार अरे तू बायकोच्या तिकडे जाणार हा. म्हणलं ती बायकोची मेवणं ती काय मेवणं तुझं मेवणं ती पोरं तिथं गाडी माझी दामाटतात पंक्चर करतात आणि तू तिकडे 2 दिवस तिकडेच अहो तुम्ही त्याचं टेन्शनच घेऊ नका पांडवा मी आजचा जातो आजचा येतो वाटलं मा मोबाईल गाण ठेवा जरा. काय नको तुझी नाही मला गेला अहो राहू द्या ना मा मोबाईल तुमच्याकडे गाण ठेवा मला चावी द्या राव पांडवा. हा? काय तू माणूस आहे रे हा? तुला काही आहे का नाही करा ना पांडवा तुम्हीच ना मित्र आहे राव. बरं मी करतो हा. पण आल्यावर मला पार्टी द्यावं लागेल ना. अहो मी येताना तिकडूनच एखादा खिशातच ठेवून आणतो बाटली चांगली बस. बरं, बस चालतंय. हे बघ, ती चावी गाडी तिकडे पलीकडे लावली तिकडे घेऊन जा. मला वाटलं हीच आहे काय हे नाही हे लोकांची गाडी हे बस. मोबाईल घेऊ का माझा. जा, पळ. थँक्यू पांडवा. साडू हा नक्की येतो अहो ते जोडीदार होतं साधा आपला
त्याला नाही आणणार नको. मी एकटाच येतो, ती इज्जतीत घालवायचं का मी. ठेवू का? यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांडा चौकडी, चांडा चौकडी.